हाय हॅलो नमस्कार मंडळी. होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी छान सुंदर मस्त असा विषय. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की स्वामी प्रकट दिन आपल्या जवळ आलेला आहे आणि आवर्जून तुम्ही सगळ्यांनी तुमच्या सेवांना सुरुवात केलेली असेल. तुम्हाला जितकं सेवेमध्ये वेळ घालवता येईल तितकं जास्तीत जास्त सेवेमध्ये वेळ घालवा. पण बऱ्याच जणी अशा असतात की त्या जॉब करतायत, नोकरी करतायत, शाळेत आहेत, मुलं लहान आहेत किंवा बऱ्याच अशा अडचणी असतात की ज्यामुळे त्या स्वामी चरित्र सारामृताचं पारायण वगैरे करू शकत नाहीत किंवा इतर मोठमोठ्या सेवा करू शकत नाहीत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे ज्यानेसुद्धा तुम्ही स्वामींना प्रसन्न करू शकताय आणि इच्छित फळ मिळवू शकताय. घरातली सुख, शांती, समृद्धी सगळं टिकवून ठेवायचं असेल तर काही सेवा करणं गरजेचं असतं. पण तुम्हाला जर खूप मोठ्या मोठ्या सेवा जमत नसतील, खूप जास्ती वेळ देवपूजेमध्ये तुम्ही घालवू शकत नसाल, तर आवर्जून मी तुम्हाला जी सेवा सांगते ती सेवा करा. 21 दिवस ही सेवा तुम्ही करा स्वामी प्रकट दिनापर्यंत. 21 मार्चपासून तर 10 एप्रिलपर्यंत ही सेवा करा. तुम्हाला स्वामी निश्चितच तुमच्या मनात जी इच्छा आहे ती स्वामी नक्की पूर्ण करतील. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आवर्जून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर मैत्रिणींनो, तर तुम्हाला मी याआधी सांगितलं, याआधीचा तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल की त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. पण पारायणासाठी बराच वेळ जातो. पण त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 1 अध्याय रोज किंवा 3 अध्याय रोज किंवा 7 अध्याय रोज असं करू शकताय. पण तरी जर तुम्हाला ते पॉसिबल होत नसेल, तरी जर तुम्हाला ते करणं शक्य नसेल, तर तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, स्वामी समर्थांचं नामस्मरण हा इतका सोपा उपाय आहे ना स्वामींना प्रसन्न करण्याचा. तर मला असं वाटतं की तुमच्याजवळ जर जपमाळ असेल, अशी जपमाळ असेल, तर तुम्ही आवर्जून या जपमाळेवरती तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा असा 108 वेळा, म्हणजे 11 माळी, 1 माळ 11 माळ, तुम्हाला जसं शक्य असेल तितका तुम्ही नामजाप करू शकता. आपल्या आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, सगळे मंत्र दिलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला कोणत्याही देवाचं नामस्मरण करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने मंत्र म्हणू शकताय. इथे दिलेला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र श्री स्वामी समर्थ इतकाच दिलेला आहे. तर तो मंत्र तुम्ही 108 वेळा किंवा 11 माळी म्हणजे 108 वेळा, एक वेळा 108 वेळा ही 1 माळ, अशा 11 माळींचा तुम्हाला जाप करायचा आहे. एक मंत्र आहे श्री स्वामी समर्थ आणि दुसरा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही जेव्हा म्हणताना त्यावेळेस तुम्ही आवर्जून ह्या माळेवरती म्हणा किंवा 11 वेळा म्हणायचं. 11 वेळा 11 माळी मंत्र तुम्हाला जाप जर करायचा असेल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा करायचा आहे. जर तुमच्याकडे ही जपमाळ नसेल तर तुम्ही काय करू शकताय, तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या स्पीडमध्ये तुम्ही 15 मिनटं कंटिन्यू स्वामींचं नामजप करायचं आहे. माझं म्हणणं काय माहिती आहे का, तुम्ही जेव्हा स्वामींचं नाम जपतात ना, तेव्हा स्वामी तुम्हाला जपण्यासाठी सुरुवात करतात. तुम्ही जेव्हा स्वामींचं नाव घेता त्यावेळेस त्या मिनिटापासून स्वामी तुमच्या पाठीशी असतात. स्वामींचं वाक्यच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्यावेळेस तुमच्या मनाला भीती वाटत असेल त्यावेळेस तुम्ही आवर्जून श्री स्वामी समर्थ म्हणा, स्वामी आई माझ्या पाठीशी राहा म्हणा. स्वामी 100% तुमच्या पाठीशी राहतील. पण जेव्हा स्वामी प्रकट दिन आहे त्यावेळेस तुम्ही आवर्जून 21 दिवस 11 माळी, म्हणजे 11 माळी रोज याप्रमाणे 21 दिवस किंवा 1 माळ रोज याप्रमाणे 21 दिवस याप्रमाणे तुम्ही सेवा जर केलीत ना, स्वामी इतकं फळ देतील ना तुम्हाला की तुम्हाला सांभाळलं जाणार नाही. खरंच सांगते मैत्रिणींनो, मी 11 गुरुवारची सेवा सुरू केली. 11 गुरुवारची सेवा सुरू केली आणि 11 गुरुवारची सेवा सुरू झाल्यानंतर मी स्वामींच्या दर्शनाला गेली आणि त्याच पहिल्याच गुरुवारी माझी इच्छा पूर्ण झाली. म्हणून म्हणते मैत्रिणींनो की तुम्ही स्वामी सेवेत जर असाल ना तर स्वामींचं नामस्मरण घ्यायला सुरुवात करा. स्वामी तुम्हाला इच्छित फळ दिल्याशिवाय राहणार नाही.
तर बाकी तुम्हाला नाही जमलं, स्वामी चरित्र पारायण करायला नाही जमलं किंवा इतर काही गोष्टी नाही जमल्या, तर तुम्ही आवर्जून स्वामींचं नामस्मरण करा. ताई मी प्रवास करते आहे, ताई मी ऑफिसमध्ये आहे, ताई लहान मूल आहे, ताई घरात खूप माणसं आहेत, घरात पूजेला परवानगी नाही आहे किंवा इतर काही गोष्टी असतील, तर तुम्ही आवर्जून तुमचं काम करता करता, प्रवास करता करता, तुमच्या जॉबच्या ठिकाणी लहान मुलाला सांभाळता सांभाळता तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्रजाप करत राहा. स्वामी आवर्जून तुमची सेवा स्वीकार करतील. तुम्ही मनापासून कुठूनही कशीही स्वामींची सेवा करा, स्वामी आवर्जून तुमची सेवा स्वीकार करतीलच. तर मैत्रिणींनो, तुम्हाला काही नाही जमलं तरी स्वामी प्रकट दिनापर्यंत एक सेवा तरी पूर्ण करा आणि एक सेवेकरी तयार करा. तुम्हाला स्वामी इच्छित फळ दिल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा. स्वामी त्याचंसुद्धा तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त स्वतःची काळजी घ्या आणि श्री स्वामी समर्थ. बाय बाय.